माहूर किनवट रस्त्याची दुरावस्था लक्षात घेऊन तात्काळ फडणवीस सरकारने राज्य महामार्गाचे परिवर्तन राष्ट्रीय महामार्गात करून ईपीसी योजनेअंतर्गत कोठारी धनोडा राष्ट्रीय महामार्ग असे नामकरण करून 90 किलोमीटर एवढ्या अंतरावरील महामार्गावर भव्य सीसी रोड पूल व कलवटाची निर्मिती करण्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची तरतूद केली आणि दिनांक 15 फेब्रुवारी 2019 रोजी प्रत्यक्ष कामास सुरुवातही करून देऊन दिनांक 14 ऑगस्ट 2020 पर्यंत म्हणजेच 18 महिन्याच्या कालावधीत काम पूर्ण करण्याचे निर्धारित करण्यात आले। मात्र भूसंपादन व विद्युत पोल शिफ्टिंग प्रक्रियेत निर्माण झालेला अडथळा तसेच कोरोना विषाणूचा प्रकोप रोखण्यासाठी लावलेल्या लॉकडाऊनमुळे ही कामे वेळेत पूर्ण होणे अशक्यच असल्याचे चित्र कामाच्या प्रगतीवरून दिसून येत आहे। या कामाच्या अंदाजपत्रकात प्रावधान केल्यानुसार मुरुमाचा वापर करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात चिबड्या मातीचाच वापर केल्याने दिनांक 3 जून रोजी दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने दलदल निर्माण होऊन रोड निसरडा झाल्याने दुचाकी वाहनासह मोठमोठी वाहने घसरल्याने सुमारे 4 तास रहदारी ठप्प झाली होती। आजच्या घटकेला सारखणीपासून गोंडवडसा या गावापर्यंत एका साईडच्या सीसी रोडचे काम पूर्ण झाले आहे। मात्र त्यावर जागोजागी मुरुम व माती दगडाचे मोठमोठे ढिगारे टाकण्यात आल्याने वाहन चालकाला कच्च्या मार्गाचाच वापर करावा लागत आहे। शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेट या कंपनीने अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार मुरुमाचा वापर केला नसल्याने व माती मिश्रित मुरुम आणि मातीचाच अधिक वापर केल्याने पहिल्याच पावसात मोठी घसरण निर्माण होऊन अनेक दुचाकी वाहने व मोठमोठी वाहने घसरलीत। त्यात अनेकांना छोटी मोठी दुखापती सुद्धा झाली आहे। या परिस्थितीत या महामार्गावर वाहन चालविणे म्हणजे मौत का कुवामध्ये दुचाकी चालवण्यासारखेच असल्याचा थरार अनेक वाहन चालकांनी कथन केला आहे। निर्माणाधीन महामार्गावर मातीचा अधिक वापर केल्याची बाब उन्हाळ्यासह हिवाळ्यात वाहन चालक व प्रवाशांचा हुलिया बिघडवल्याने व मान्सूनपूर्व पहिल्याच पावसात प्रचंड घसरण निर्माण होऊन वाहने घसरून अनेकांना जखमी झाल्याचं सिद्ध झालं आहे। या महामार्गावर सीसी रोडचे काम लवकर पूर्ण न झाल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने नाईलाजास्तव हा मार्ग रहदारीसाठी बंद तर केला जाणार नाही ना, अशी शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांत भीती निर्माण झाली आहे। या महामार्गावर नागपूर-तुळजापूर या महामार्गासारखी पर्यायी उपाययोजना का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपअभियंता कोथळकर यांनी केला असता निविदा शर्तीनुसार उपाययोजना करण्याच्या वेळोवेळी सूचना केल्याचे सांगून प्रश्नाच्या मूळ गाभ्यालाच त्यांनी दिलेली बगल त्यांची अगतिकता सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे। संजय घोगरे, राजू दराडे व अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।